लॉकडाऊनच्या काळात वेगवेगळ्या विभागात आग लावून वृक्षतोड, छाटणीच्या नावाने वृक्षांची कत्तल, अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट। युनिट क्रमांक 2 येथील आंबा, फणस व जांभळाच्या झाडाच्या फांद्यांची छाटणी। वृक्षप्रेमीची जनआधार टाइम्सकडे तक्रार। छाटणी करणारे सरकारी कर्मचारी रीतसर परवानगी घेऊनच फांद्यांची छाटणी केल्याची स्थानिकांची माहिती। युनिट क्रमांक 13 येथे वृक्षतोडीस विरोध करणाऱ्यास धमक्या। आरे पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद। सुरक्षा विभाग स्वतःच असुरक्षित। आरे सुरक्षा विभाग पाहणीसाठी गेला असता लोकांचा घोळका अंगावर धावून आला। आरे पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्ह्यांची नोंद। सरकारने आरेचा सुरक्षा विभाग का ठेवलाय कमकुवत? सुरक्षा विभागाकडे पुरेसे कर्मचारी व वाहनच उपलब्ध नाही। लॉकडाऊनच्या काळात आरेमध्ये माणसांचा वावर कमी असल्याचा गैरफायदा घेत आग लावून झाडे तोडली जात आहेत। युनिट क्रमांक 13 येथे झाडे तोडण्याविरोधात आवाज उठवणाऱ्या आरेच्या स्थानिकाला धमक्या देण्याचा प्रकार शुक्रवारी घडला असून या संदर्भात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे। तसेच या ठिकाणी आरे सुरक्षा विभागाचे कर्मचारी गेले असता त्यांना देखील स्थानिकांनी घेराव घालून शिवीगाळ केल्याचा गंभीर प्रकार समोर आला। याबाबत आरे पोलीस स्टेशनमध्ये दखलपात्र गुन्हा नोंद केला असून आरे पोलीस पुढील तपास करत आहेत। असेच अजून एक प्रकरण युनिट क्रमांक 2 या ठिकाणी घडले असून या ठिकाणी एका आंब्याच्या, फणसाच्या व जांभळाच्या झाडाच्या फांद्या मोठ्या प्रमाणात छाटल्याची तक्रार देखील एका वृक्षप्रेमीने पुराव्यासहित जनआधार टाइम्सकडे केली। विशेष म्हणजे छाटणी करणारे बहुतेक शासकीय कर्मचारीच आहेत। याबाबत सदर ठिकाणी आम्ही भेट दिली असता फांद्या घरावर पडून जीवितहानी होण्याची शक्यता होती। त्यामुळे फांद्यांची छाटणी रीतसर परवानगी घेऊनच केल्याची माहिती तेथील स्थानिकांनी दिली। अशाच प्रकारे युनिट क्रमांक 29 या ठिकाणी देखील एका कडुलिंबाच्या झाडाची छाटणीच्या नावाने कत्तल करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। या संपूर्ण प्रकरणाबाबत माहिती घेण्यासाठी आरे कार्यालयात आम्ही गेलो असता कृषी अधिकारी भडांगे यांची भेट होऊ शकली नाही। लवकरच विस्तृत माहितीसाठी भाग 2 घेऊन येऊ।